आज करूयात उन्हाळा विशेष शरीराला आतून थंडावा देणारे लोह कॅल्शियमने भरपूर असलेले पौष्टिक असे नाचणीचे लाडू। हे लाडू बनवत असताना इथे आपण साखरेचा अजिबात वापर केलेला नाही आहे, त्यामुळे लाडू अतिशय पौष्टिक बनून तयार होतात। त्याचबरोबर लाडू बनवताना पाकसुद्धा तयार केलेला नाही आहे, बिना पाकाचे आज आपण हे नाचणीचे लाडू बनवलेले आहेत। तरी देखील लाडू अगदी सहज वळता येतात आणि मस्त मऊसूत दाणेदार लाडू बनून तयार होतात। खायलासुद्धा छान खुसखुशीत लागतात। पीठ न भाजता लाडू बनवण्याची अतिशय साधी सोपी पद्धत आजच्या व्हिडिओमध्ये मी इथे तुम्हाला सांगितलेली आहे। चला तर मग अतिशय साध्या सोप्या पद्धतीने शरीराला थंडावा देणारे पौष्टिक असे नाचणीचे लाडू कसे बनवायचे ते बघूयात। आता हे नाचणीचे लाडू बनवण्यासाठी इथे बघा मी 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। लाडू बनवण्यासाठी लागणारं सगळं साहित्य आपल्याला या एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे। तर घेतलेलं नाचणीचं पीठ एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं दूध घालून आपल्याला या पिठाचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। आपण नाचणीची भाकरी बनवण्यासाठी ज्या पद्धतीने पीठ मळून घेतो अगदी तसंच इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। इथे मी पीठ मळण्याकरता दुधाचा वापर करते, याऐवजी तुम्ही पाणी वापरून पीठ मळून घेतलं तरीही चालेल। तर हे बघा थोडं दूध यामध्ये घालायचं आणि पीठ छान असं घट्टसर आपल्याला मळून घ्यायचं आहे। खूप जास्त दूध एकाच वेळेला न घालता थोडं दूध घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। पिठाचा बघा असा हा छान घट्टसर गोळा मळून घेतला आहे। आता काय करायचं, याला भिजत न ठेवता यातलं थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि हे असे मध्यम आकाराचे पिठाचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे मी एक प्लास्टिक शीट घेतलेली आहे आणि या प्लास्टिक शीटवरती आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे मग पीठ या प्लास्टिक शीटला चिकटत नाही। त्यानंतर पिठाचा गोळा प्लास्टिक शीटवरती ठेवायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हातानेच याला असं प्लास्टिक शीटवरती थापून घ्यायचं आहे। मध्यम आकाराची दामटी आपल्याला तयार करून घ्यायचे, खूप जास्त याला जाड ठेवायचं नाही। तर हे बघा अशी आपण भाकरी कशी थापून घेतो तशी मध्यम जाडीची दामटी इथे मी प्लास्टिक शीटवरती थापून घेतलेली आहे। आता याला आपल्याला भाजायचं आहे, त्याकरता काय करायचं, तव्यावरती अगदी थोडंसं तूप घालायचं। त्यानंतर ही थापलेली दामटी आपल्याला भाजून घ्यायची। हे भाजण्याकरता इथे मी तुपाचा वापर केलेला आहे, याऐवजी तुम्ही तेलावरती सुद्धा याला भाजून घेतलं तरीही चालेल। वरच्या बाजूने थोडंसं तूप घालून घ्यायचं आणि तुपावर याला उलटपालट करत दोन्ही बाजूनी मध्यम गॅसवरती चांगलं भाजून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा हे कच्चट राहता कामा नये, व्यवस्थित याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे मग लाडूसुद्धा चवीला चांगले लागतात। दोन्ही बाजूनी याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। आता तुम्हाला ह्या अशा दामट्या तयार करून जर तुम्हाला लाडू बनवायचे नसतील तर मध्यम आकाराचे पिठाचे मुटके तयार करायचे आणि मुटके तेलावर किंवा तुपामध्ये तळून घ्यायचे, म्हणजे मग त्या पद्धतीने तयार केलेले लाडूसुद्धा चवीला चांगले लागतात। आज आपण नाचणीचं पीठ न भाजता हे लाडू तयार करतोय, त्यामुळे काय करायच्या, अशा ह्या एक दामट्या तयार करून घ्यायच्या। तुपावर याला चांगलं दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं, म्हणजे मग लाडू कच्चट लागत नाही। जेव्हा आपण पीठ भाजून लाडू बनवतो तेव्हा पीठ व्यवस्थित भाजलंय की नाही याचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे ते लाडूसुद्धा खायला थोडेसे कच्चट लागतात, चवीला ते चांगले लागत नाही। एक करून दामट्या भाजून घेतल्या। त्यानंतर तवा गरमच आहे, त्यामुळे यामध्ये आणखीन थोडंसं तूप घालायचं आणि आता यामध्ये घालूयात पाववाटी शेंगदाणे। तर ज्या वाटीने आपण नाचणीचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने मोजून इथे मी पाववाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणेसुद्धा तुपावरती हलकासा रंग बदलेस तोपर्यंत आणि साल तडकेपर्यंत छान खरपूस भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता त्यानंतर आणखीन थोडंसं तूप तव्यामध्ये घालायचं आहे आणि यामध्ये आता आपण घालणार आहोत पाववाटी बदाम। आता इथे मी बदाम वापरलेले आहेत, याऐवजी तुम्ही काजूचा वापर करू शकता, मखाणे घालू शकता, त्यामुळे लाडू पौष्टिकच होणार आहेत। तर बदामसुद्धा बघा मध्यम गॅसवरती हलकासा रंग बदलेस तोपर्यंत छान खरपूस भाजून घेतले। बदाम भाजून झाले की याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। बदाम आणि शेंगदाणे तुपावर चांगले भाजून घेतले। आता याला संपूर्णपणे थंड करून घ्यायचे। तर हे गार होईस तोपर्यंत बघा आपण सुरुवातीला ज्या दामट्या तुपावरती भाजून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा थंड झालेल्या आहेत। आता याचे आपल्याला छोट्या आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत, कारण याला आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे। तर मध्यम आकाराचे याचे तुकडे तयार करून घ्यायचे आणि याचे तुकडे तयार करून झाले की याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे आणि याला बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर जमेल तितकं याला आपल्याला मिक्सरवर फिरून बारीक वाटून घ्यायचं आहे।
तर हे बघा दामट्यांचे तुकडे करून याला मिक्सरवर फिरून घेतलं आणि तुम्ही इथे बघाल तर छान असं रवाळ टेक्स्चर आलेलं आहे. मस्त दाणेदार हे तयार झालं आहे आणि रंग बघाल तर रंगसुद्धा खूप सुंदर याला आला आहे. आता यामध्ये ना आपण 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे. तर ज्या वाटीने मोजून आपण नाचणीचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने मोजून इथे मी 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे. गूळ यामध्ये घालायचा आणि पुन्हा एकदा याला आपल्याला मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे. तर हे बघा गूळ आणि नाचणीचं पीठ मिक्सरवर फिरून घेतल्यानंतर बघा हे मिश्रण थोडंसं ओलसर झालेलं आहे आणि गूळसुद्धा यामध्ये अगदी व्यवस्थित एकजीव झाला आहे. आता याला एका आपण ताटामध्ये काढून घेऊ. त्यानंतर भाजलेले शेंगदाणे आणि बदाम गार झाले की यालासुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरवर फिरून हे असं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. खूप जास्त याची बारीक आपल्याला पावडर करायची नाही आहे, तर थोडंसं याला दाणेदार असं वाटून घ्यायचं आहे. तर बदाम आणि शेंगदाणेसुद्धा वाटून झालेत. आता हे सुद्धा आपण या मिश्रणामध्ये काढून घेऊ. आता यामध्ये घालायची अर्धा चमचा विलायची पावडर. सोबतच तुम्हाला जर हवं असेल तर यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्सचे काप घालू शकता. आता हे सगळं साहित्य चांगलं एकमेकांमध्ये मिसळून एकजीव करून घ्यायचं आहे. आता सुरुवातीला हे मिश्रण तुम्हाला कोरडं वाटत असेल पण असं अजिबात होत नाही. गूळसुद्धा आपण मिक्सरमध्ये फिरून घेतलेला असल्यामुळे या मिश्रणाला ओलसरपणा आलेला आहे आणि त्यामुळेच लाडूसुद्धा आपल्याला अगदी सहज वळता येतात. तर हे बघा मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि जर याची मूठ वळून बघितली तर याचा छान गोळा होतो. याचाच अर्थ परफेक्ट आपलं लाडू बांधण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता लगेचच आपण लाडू बांधायला घेऊ. तर हे बघा थोडं थोडं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आहे आणि याचे लाडू आपल्याला बांधून घ्यायचे आहेत. हे मिश्रण बऱ्यापैकी ओलसर आहे त्यामुळे लाडूसुद्धा अगदी सहज वळता येतात. अजिबात हे मिश्रण कोरडं झालेलं नाही आहे. जर तुम्हाला हे मिश्रण कोरडं वाटत असेल तर थोडासा यावरती दुधाचा हबका मारू शकता किंवा थोडंसं तूप तुम्ही यामध्ये घातलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही. पण परफेक्ट असं हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे त्यामुळे लाडूसुद्धा अगदी सहज वळता येत आहेत. आज आपण कसल्याही प्रकारचा पाक तयार न करता हे बिना पाकाचे नाचणीचे लाडू बनवून तयार केलेले आहेत. मिश्रणसुद्धा तुम्ही बघाल तर अजिबात कोरडं झालेलं नाही आहे त्यामुळे लाडूसुद्धा अगदी फटाफट आणि सहज वळता येतात. छान गोल गरगरीत होत आहेत. बिना पाकाचे हे लाडू बनवलेले असल्यामुळे पाक बनवण्याचा आणि पाक बिघडण्याचं टेन्शनच उरत नाही. मस्त असे हे बिना पाकाचे पौष्टिक नाचणीचे लाडू खाण्यासाठी तयार होतात. त्यामुळे पोटाला थंडावा देणारे हे पौष्टिक असे नाचणीचे लाडू तुम्हीसुद्धा उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा. तर लाडू बघा किती सुंदर झालेले आहेत. मस्त गोल गरगरीत झालेले आहेत. एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की लाडू किती छान दाणेदार आणि मौसूद बनून तयार झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तयार झाले पौष्टिक असे नाचणीचे लाडू. तर तुम्हीसुद्धा हे लाडू नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.